ओके, स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन त्या चॅप्टरमध्ये शेवटी 2 टॉपिक्स होते, ते म्हणजे फ्रॉग आणि कॉकरोच. ठीक आहे, याच्यावर जेवढे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स येतील ते आपण सेपरेट शिकण्यासाठी आता हे व्हिडिओ बनवत आहोत. ओके, तर याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आपण तेवढं इम्पॉर्टंट बघून घेऊ. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिलं जे आहे पहिले आपण फ्रॉग बघू. तर फ्रॉगला दुसरं नाव काय आहे, राना टायग्रिना. ठीक आहे, राना टायग्रिना म्हणजे काय असतो, फ्रॉग. ठीक आहे, हे बायोलॉजिकल त्याचं नेम झालं. पुढे कोणत्या फायलमचा असतो, कॉर्डेटा फायलमचा असतो. क्लास कोणता असतो फ्रॉगचा, ॲम्फिबिया असतो. कसे असतात ते, पॉइकिलोथम्स असतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. पॉइकिलोथम्स म्हणजे काय, थंड रक्ताचे म्हणजे कोल्ड ब्लडेड म्हणतात त्यांना. ठीक आहे, की ते थंड रक्ताचे असतात. पुढे सेक्शुअली डायमॉर्फिझम म्हणजे काय, मेल फिमेल वेगवेगळं प्रेझेंट असतं. ओके, हे स्पेशली लक्षात ठेवायचं. वोकल सॅक कशामध्ये प्रेझेंट आहे, मेलमध्ये. हे सिम्बॉल जे कशाचं आहे, मेलचं सिम्बॉल आहे. पुढे कॉपलेटरी पॅड ऑन द 1 डिजिट ऑफ 4 लिंब हे कशामध्ये प्रेझेंट आहे, इन मेल. म्हणजे काय, कॉपलेटरी पॅड म्हणजे काय की जो सेक्स करताना यूज होणारा पार्ट बॉडीचा, त्याला म्हणतो आपण कॉपलेटरी पॅड. ठीक आहे, तर कॉपलेटरी पॅड कुठं प्रेझेंट असतो, 1 डिजिट फर्स्ट डिजिट ऑफ द 4 लिंब म्हणजे काय, त्याच्या हाताच्या पहिल्या डिजिटवर म्हणजे इथं प्रेझेंट असतो. ओके, हां, तिथं प्रेझेंट असतो. तर मेलमध्ये कशामध्ये असतो, कॉपलेटरी पार्ट मेलमध्ये. हे 2 पार्ट म्हणजे हे वाला पॉईंट पार्टच करायचा. ठीक आहे, बाकी इम्पॉर्टंटमध्ये आहे नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीममध्ये काय, त्यांच्याकडं 10 क्रेनियल नर्व्स असतात. ठीक आहे, 10 क्रेनियल नर्व असतात, हे पार्ट करायचं. दुसरं त्यांच्याकडं फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाईड ब्रेन हे सगळं असतं. ठीक आहे, तर मग त्यांच्यामध्ये CNS PNS प्रेझेंट असते. पण हे लक्षात ठेवायचं, क्वेश्चनमध्ये विचारतं फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाईड ब्रेन तिन्ही पार्ट, ब्रेनचे पार्ट प्रेझेंट असतात तिथं. पुन्हा फोर ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरिबल हेमिस्फिअर, डायसेफलॉन्स म्हणजे हे सगळं असतं. पुढे मिड ब्रेनमध्ये पेअर्ड ऑफ ऑप्टिक लोब्स पण असतात आणि हाईड ब्रेनमध्ये सेरिबेलम आणि मेडुला ऑब्लांगेटा पण प्रेझेंट असतं. ओके, याच्यानंतर स्पेशल काय पार्ट करायचं, हे रेस्पिरेटरीमध्ये काय, क्युटॅनिशियस म्हणजे काय, स्किनपासून रेस्पिरेटरी करतात. तर कधी, इन वॉटर ड्युरिंग हायबर्नेशन अँड ॲस्टिवेशन. हायबर्नेशन म्हणजे काय लक्षात घ्यायचं की जेव्हा विंटरचा टाईम चालू असतो तर विंटरच्या टाईमला हे बेंडूक जे असतात ते जमिनीखाली जाऊन झोपी जातात. तर त्या प्रोसेसला काय म्हणत असतो आपण, हायबर्नेशन. ठीक आहे, तर जेव्हा हायबर्नेशन होत असेल. आणि दुसरं काय दिलेलं आहे, ॲस्टिवेशन म्हणजे काय, जेव्हा समर सीझन चालू असेल, ठीक आहे, उन्हाळ्याचा टाईम चालू असेल त्यावेळेला ते जमिनीखाली जाऊन झोपी जातात. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, ॲस्टिवेशन. ठीक आहे, तर मग त्यावेळेस कशाने ब्रिदिंग करत असतात, ते स्किननं ब्रिदिंग करत असतात. ओके, आणि स्पेशल काय लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये पुढे काय दिलेलं आहे की बक्कोफॅरेंजियल पण असते, ब्रिदिंगसाठी यूज करतात. बक्कल कॅव्हिटी कधी करतात, जमिनीवर असताना बक्कोफॅरेंजियल पण ब्रिदिंगसाठी प्रेझेंट असते म्हणजे बक्कल कॅव्हिटी. ओके, पुढे पल्मोनरी म्हणजे काय, लंग्सपासून पण ते श्वास घेऊ शकतात, त्यांच्याकडे लंग्स पण असतात. पुढे ब्रँकियल रेस्पिरेशन पण करू शकतात. ब्रँकियल रेस्पिरेशन म्हणजे काय, गिल्सनं केलेलं रेस्पिरेशन, गिल्स पण असतात त्यांच्याकडे. ठीक आहे, इन वॉटरमध्ये जेव्हा पाण्यामध्ये असतात तेव्हा गिल्स वापरतात ते. तर हे जास्त करून कशामध्ये असतं, टॅडपोल्स म्हणजे ते बेंडूक जेव्हा बच्चू असतात तेव्हा. पुढे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय लक्षात ठेवायचं, अडल्ट फ्रॉग कसा असतो, कार्निवोरस असतो. आणि टॅडपोल कसा असतो, हर्बिवोरस. टॅडपोल म्हणजे काय म्हटलं होतं, बच्चू. ठीक आहे, आता पुढे काय दिलेलं आहे की याचा फूड पॅसेजचा पाथ लक्षात ठेवायचा. काय की म्हणजे फूड कुठून कुठे जातो, पहिले माउथ नंतर बक्कल कॅव्हिटी नंतर फॅरिंग्स नंतर इसोफॅगस नंतर स्टमक नंतर इंटेस्टाईन आणि इंटेस्टाईन नंतर रेक्टम आणि रेक्टम नंतर सरळ कशामध्ये जातो, क्लोएकामध्ये जात असतो. ओके, हे पुढे लक्षात घ्यायचं. आता हे जे क्लोएका आहे का, हे तुम्हाला सरळ सगळ्या पार्ट्समध्ये दिसेल. कशामध्ये, क्लोएका डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पण दिसेल, क्लोएका रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये पण दिसेल आणि क्लोएका एक्सपायरेटरी सिस्टीममध्ये पण दिसेल. तर म्हणजे काय लक्षात घ्यायचं, क्लोएका एक कॉमन पॅसेज आहे. ठीक आहे, जो की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम तिन्हीमध्ये प्रेझेंट असतो. ओके, पुढे आता काय लक्षात घ्यायचं, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जस्ट एवढं लक्षात घ्यायचं की न्यूक्लिएटेड RBC म्हणजे काय, न्यूक्लिएटेड RBC प्रेझेंट असतात. ओके, फ्रॉगमध्ये न्यूक्लिएटेड RBC प्रेझेंट असतात म्हणजे काय, RBCमध्ये त्यांच्या न्यूक्लियस असतो. ओके, हे झालं. आणि यांच्यामध्ये सर्क्युलेशन कोणत्या टाईपचं होतं, क्लोज टाईप होत असते, क्लोज सर्क्युलेशन. बट ब्रॅकेटमधलं पार्ट करायचं काय, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन होत असतं. ठीक आहे, एक पहिला अंडरलाईन वगैरे करून घ्या. ठीक आहे, हे 2 पॉईंट झाले सर्क्युलेशनचे. आता पुढे काय बघायचं, रिप्रोडक्टिव्हमध्ये स्पेशल दोन्ही रूट लक्षात ठेवायचे. आता मेलमध्ये हे सिम्बॉल कशाचं आहे, मेलचं आहे. तर मेलमध्ये रूट ऑफ स्पर्म, मग स्पर्म कुठून कुठे जातो, पहिले टेस्टिस नंतर वासा इफ्रेन्शिया नंतर बिडर्स कॅनल नंतर युरोजेनेटर डक्ट. आता युरोजेनेटर डक्टपासून कुठं आला, क्लोएका
क्लोएकामध्ये आणि क्लोएकानंतर क्लोएकल ॲपरेचरमध्ये येत असतो. ठीक आहे, आलं लक्षात. तर हे क्लोएका जो सगळीकडे प्रेझेंट असतो ते सांगितलं होतं. पुढे काय दिलं आहे, फिमेल. हे सिम्बॉल कशाचं आहे, फिमेलचं आहे. तर फिमेलमध्ये रूट ऑफ ओवा, ओवा म्हणजे काय, एग. ठीक आहे, तर याचं जे आहे ओके फिमेलमध्ये जो आहे तो बघायचा. रूट काय आहे, ओव्हरी. ओव्हरीनंतर बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटीनंतर ओव्हिडक्ट आणि ओव्हिडक्टनंतर क्लोएकामध्ये जातं. ठीक आहे, म्हणजे सरळ सरळ 4 स्टेपमध्ये होऊन जाते एगचं काम. ठीक आहे, ट्रॅव्हलचं. आता हे एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं काय, अ मॅच्युअर फिमेल लेज 2500 to 3000 ओवा ॲट अ टाईम. ठीक आहे, म्हणजे ॲट अ टाईममध्ये फिमेलमध्ये जे 2500 ते 3000 ओवा काय होऊ शकतात, मॅच्युअर होऊ शकतात. ठीक आहे, हे एवढं अंडरलाईन केलेलं पार्ट हे करून टाकायचं. आता एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये काय लक्षात ठेवायचं की फ्रॉग कसे असतात, युरिओटिलिक असतात. बस एवढंच लक्षात ठेवायचं. फ्रॉग कसे असतात, युरिओटिलिक असतात, अडल्ट मोठेवाले फ्रॉग. आणि जे बच्चू फ्रॉग असतात, बच्चू फ्रॉगला काय म्हणतो आपण, टॅडपोल, ते कसे असतात, अमायनोटिलिक असतात. ओके, पुढे हे पार्ट ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे बरं, युरिओटिलिक म्हणून. पुढे काय दिलेलं आहे, कंपोनंट आर द कंपोनंट्स आर किडनी, युटेरस, पुन्हा काय दिलं आहे, क्लोएका आणि युरिनरी ब्लॅडर. हे सगळे काय असतात, एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये प्रेझेंट असतात. ओके, आणि पुढे काय दिलेलं आहे की किडनी आणि युटेरस काय केलं जातं, ॲक्ट ॲज युरोजेनायट्रल डक्ट इन मेल. म्हणजे मेलमध्ये हे युरोजेनायट्रल डक्ट म्हणून वापरलं जातं किडनी आणि युटेरसला. ओके, तर झालं, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि स्पेशल पॉईंट क्वेश्चन ज्याच्यावर बनू शकतो तो आहे क्लोएका. क्लोएका काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि प्लस कशामध्ये, एक्सक्रिटरी सिस्टीम, या तिन्हीमध्ये येत असतो. ठीक आहे, तिन्हीमध्ये. त्यामुळे क्लोएकाला काय म्हणतात, कॉमन्स पॅसेज म्हणतात. हे एक पॉईंट तुम्ही ॲड करून लिहून टाका, कॉमन्स पॅसेज. ठीक आहे, क्लोएका इज अ कॉमन्स पॅसेज फॉर डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके, अजून काय दिलेलं आहे, आता याच्यामध्ये एकच पॉईंट मिसिंग आहे, ते म्हणजे काय, फ्रॉग काय करतो, कॅमोफ्लॅज दाखवतो. ठीक आहे, कॅमोफ्लॅज. ठीक आहे, त्याचा म्हणजे काय असतं की बरेच बेंडूक काय होऊ शकतात, कलर चेंज करू शकतात. ओके, तेवढा एक वर्ड लिहून घ्या, कॅमोफ्लॅज. आता आपण नेक्स्ट बघू कॉक्रोच. कॉक्रोचमध्ये काय नाही, आपल्याला फक्त इम्पॉर्टंट तेवढे करून घ्यायचे. कॉक्रोचचं कोणत्या फायलमचा आहे, आर्थ्रोपोडा. कॉक्रोचचा क्लास कोणता आहे, इन्सेक्टा. कॉक्रोच कसा असतं, नॉक्चरल असते. नॉक्चरल म्हणजे काय, रात्री जागणारे, म्हणजे काय, रात्री म्हणजे फिरणारे, जागणारे, त्यांना आपण नॉक्चरल म्हणतो. कशा असतात, ओमनिवोरस असतात, म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही खात असतात. ठीक आहे, त्यांची जी एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरची कवरिंग कशाने बनलेली असते, कायटेनसनं बनलेली असते. आणि हे एक लक्षात ठेवायचं की त्यांची बॉडी कशी बनली असते, स्क्लेरट्सनं बनली असती. डॉर्सल म्हणजे पाठीकडून कोण जॉईंट असतं, टर्जिट्स जॉईंट्स असतात. वेंट्रकडून कोणते जॉईंट असतात, स्टेमेंट्स जॉईंट असतात. ठीक आहे, एक मिनिट स्टर्नाइट जॉईंट असतात. ठीक आहे, वेंट्रलकडून स्टर्नाइट. वेंट्रल म्हणजे कसं, पुढून कशाने जॉईंट असतात, स्टर्नाइट्स, आणि डॉर्सल कशाने जॉईंट असतात, टर्जाइट्स. ठीक आहे, कंपल्सरी आहे, हे पाठ करा, इम्पॉर्टंट आहे. पुढे नंतर काय दिलेलं आहे, नंतर आपल्याला बघायचं काय, नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये नर्वस सिस्टीम कशी असते, सुप्रा इसोफॅजियल गँग्लियन. ठीक आहे, म्हणजे हे पार्ट असतो त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. सुप्रा इसोफॅजियल गँग्लियन प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे एका प्रकारचा ब्रेनच असतो तो प्रेझेंट असतो. पुढे कंपाऊंड आईजला काय म्हणत असतो आपण, ओमाटिडिया युनिट म्हणत असतो. ठीक आहे, आता सेन्सरी ऑर्गन कोणते कोणते आहेत, स्पेशली स्टेटमेंट पार्ट करायचं खूप इम्पॉर्टंट आहे. सेन्सरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, अँटिना, लॅबिया फ्लॅप्स, आईज, मॅक्झिलरी फ्लॅप्स अँड ॲनल सर्काय. ठीक आहे, हे एवढे जे आहेत ते सेन्सरी ऑर्गन्स म्हणून येतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पुन्हा विचारला जातो. पुढे काय दिलेलं आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे रेस्पायरेटरी सिस्टीम. आता रेस्पायरेटरी सिस्टीम्समध्ये काय दिलेलं आहे, नेटवर्क ऑफ ट्रॅकिया ओपन्स थ्रू द 10 पेअर ऑफ स्पिरॅकल्स ऑन द लॅटरल साईड ऑफ द बॉडी. म्हणजे रेस्पायरेशनसाठी काय असतं, कॉक्रोचच्या लॅटरल साईडला काय असतात, 10 पेअर ऑफ स्पिरॅकल्स प्रेझेंट असतात. एवढंच लक्षात ठेवायचं, 10 पेअर ऑफ स्पिरॅकल्स रेस्पायरेशनसाठी ते यूज होतात. पुन्हा काय दिलेलं आहे, ट्रॅकर्स आर द प्रेझेंट इन एक्सचेंज ऑफ द गॅसेस. म्हणजे गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी कोणतं पार्ट प्रेझेंट आहे, ट्रॅक्युअल्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, ट्रॅक्युअल्स प्रेझेंट आहे, हे एवढं इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन केलेलं हे इम्पॉर्टंट आहे. पुढे आपल्याला बघायचं डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम 3 भागामध्ये डिवाइड केली आहे, फोरगट, मिडगट, हँडगट. ओके, तर डायजेस्टिव्ह ट्रॅक कसा आहे तो, हे पण एखाद्या वेळेस विचारतात, जास्त करून एकदा विचारलेलं पण आहे, पण लक्षात ठेवायचं. पुढे काय, माउथमध्ये काय लक्षात ठेवायचं की डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये फूड येणार माउथमध्ये, माउथ नंतर फॅरिंग्स नंतर इसोफॅगस नंतर क्रॉप नंतर गिजार्ड नंतर हेपॅटिक सर्काय. ठीक आहे, हेपॅटिक सर्कायमध्ये जातं. आणि हेपॅटिक सर्काय किती नंबर असतात, 6 ते 8 हेपॅटिक सर्काय असतात. पुढे नंतर मग हेपॅटिक सर्कायमधून मिडगटमध्ये जातं. ठीक आहे, आता पुढे काय जातं, मिडगटमधून मॅल्फिजियन टिब्युल्समध्ये जातं. मॅल्फिजियन टिब्युल्स काय आहे,
मॅल्फिजियन टिब्यूल्सचा नंबर लक्षात ठेवायचा किती 100 ते 50 असतात मॅल्फिजियन टिब्यूल्स. पुढे मॅल्फिजियन टिब्यूल्स इलियम, मग इलियम नंतर कॉलनमध्ये आणि कॉलन नंतर रेक्टममध्ये जातं फूड आणि रेक्टम नंतर पुढे ॲनसमध्ये फूड जातं. ओके, आता ह्याच्या स्पेशल काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो की फोरगट आणि मिडगट यांच्या दोघांच्या मध्ये जर कोणता पार्ट प्रेझेंट असेल तर तो आहे हेपॅटिक केसाय. ठीक आहे, हेपॅटिक केसाय प्रेझेंट असतो कोणाच्या दोघांच्या मध्ये, फोरगट आणि मिडगटच्या मधात. ठीक आहे, तर त्याला काय हेपॅटिक केसाय किती असतात 6 ते 8. पुढे सेकंड काय आहे मिडगट आणि हाइंडगट या दोघांच्या मध्ये कोणतं असतं मॅल्फिजियन टिब्यूल्स प्रेझेंट असतात. ओके, आलं लक्षात. हे तिथं असं ड्रॉ करून ॲड करून घ्या पेननं तुम्ही. फोरगट आणि मिडगटच्या मधात वरी ॲरो करायचा आणि लिहायचं हेपॅटिक केसाय आणि मिडगट आणि हाइंडगट याच्यामध्ये असं ॲरो करायचा वरी आणि लिहून घ्यायचं मॅल्फिजियन टिब्यूल्स. ते दोघांच्या मधात येत असतं. पुढे स्टोरेज ऑफ फूड कुठं स्टोरेज होतं, क्रॉपमध्ये फूड स्टोरेज होत असतं. आणि ग्राइंडिंग ऑफ फूड कुठं होतं असं, ग्राइंडिंग ऑफ फूड पार्टिकल्स म्हणजे फूडला बारीक कुठं केलं जातं, गिजार्ड पार्टमध्ये. ठीक आहे, या गिजार्ड पार्टमध्ये बारीक केलं जातं. पुढे सर्क्युलेशन कोणत्या टाईपची आहे, कंपल्सरी लक्षात ठेवायचं. सर्क्युलेशन कोणत्या टाईपची आहे, ओपन टाईपची आहे. हार्ट किती चेंबरवाला हार्ट आहे, 13 चेंबरवाला हार्ट आहे. ओके, आणि पुन्हा काय पुढे काय आहे, हार्ट असते ब्लड वेसल्सच्या जागी काय असते ओपन इंटू हेमिकॉइलमध्ये आणि हेमोलिम्फ म्हणजे कलरलेस प्लाझ्मा आणि हेमोसाइट्स. म्हणजे काय नाही, ब्लड सर्क्युलेशन कसं असते ओपन टाईप असते. म्हणजे काय होणार, सरळ पूर्ण कॉक्रोचमध्ये असं सगळं ते रक्त सोडून दिलेलं असतं. त्याला सेपरेट पाईप नसतात ब्लड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. ठीक आहे, ते लक्षात आलं. आणि नंतर पुन्हा काय, हे एक पार्ट लक्षात ठेवायचं काय, 12 पेअर्स ऑफ ॲलेरी मसल्स हेल्प्स इन द ब्लड सर्क्युलेशन. 12 पेअर्स ऑफ ॲलेरी मसल्स, कोणते मसल्स, ॲलेरी मसल्स जे ब्लड सर्क्युलेशनला काम येतात. पुढे आता याच्यानंतर आपल्याला सरळ डायरेक्ट यायचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रूट ऑफ स्पर्म पाठ करायचं. कोणता आहे, टेस्टिस नंतर वास डिफरन्स नंतर सेमिनल वेसिकल नंतर इजॅक्युलेटेड नंतर मेल जेनायटल पोर नंतर स्पर्माथिका अँड स्पर्माथिका नंतर स्पर्माथिका ऑफ फिमेल ड्युरिंग कॉप्युलेशन. म्हणजे ज्यावेळेस कॉप्युलेशन होईल, ज्यावेळेस सेक्स होईल त्यावेळेस स्पर्म कुठे जाऊन बसतील, स्पर्माथिका ऑफ फिमेलमध्ये. ठीक आहे, इथं एक अंडरलाईन पार्ट करायचा, MCQ विचारला जाऊ शकतो. स्पर्माथिका पार्ट कशाचा आहे, फिमेलचा पार्ट आहे. ठीक आहे, स्पर्माथिका कशाचा पार्ट आहे, फिमेलचा पार्ट आहे. हे लिहून घ्या वाटलं, स्पर्माथिका इज प्रेझेंट इन फिमेल. ठीक आहे, असं लिहून घ्या. पुढे काय दिलेलं आहे, रूट ऑफ ओवाचा रूट कोणता आहे, एकचा ओव्हरी नंतर ओव्हिडक्ट नंतर वजायना आणि वजायनानंतर फिमेल जेनायटल पोअरमध्ये. ठीक आहे, आणि पुन्हा काय दिलेलं असते की पॉरोमेटाबोलस डेव्हलपमेंट असते. म्हणजे काय, एवढंच लक्षात ठेवायचं की जेव्हा छोट्या कॉक्रोचपासून त्याचे मोठा कॉक्रोच होत असतो तेव्हा 13 टाइम्स मोल्टिंग होते. म्हणजे काय, 13 टाइम्स ते पार्ट जॉईंट वगैरे होत असतात. त्यावेळेस सरळ असं पाठ करायचं, 13 टाइम्स मोल्टिंग होते. पुढे कॉक्रोच कसे असतात, युरिकोटिलिक असतात. हे पाठ करायचं. आणि जे एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमसाठी कोणतं पार्ट वापरलं जातं, तर मॅल्फिजियन टिब्यूल्स वापरले जातं. स्पेशली असंच लक्षात ठेवायचं, कंपोनंट्स आर मॅल्फिजियन टिब्यूल्स, कॉमन नेफ्रोसाइट, कॉमन युरिकोज ग्लँड इन मेल अँड फॅट बॉडीज. एवढं सगळं दिलेलं असतं. बट सेपरेट विचारलं जातं की एक्सक्रिशनसाठी कोणता पार्ट वापरला जातो कॉक्रोचमध्ये, तर आन्सर इज मॅल्फिजियन टिब्यूल्स. ओके, एवढंच पाठ करायचं. ठीक आहे, आता हे झालं ह्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक स्पेशल पॉईंट तुम्ही ॲड करून घ्या की ठीक आहे, काय लिहायचं आहे मी तुम्हाला आता ते एकदा दाखवून देतो. ओके, तर आता याच्यामध्ये आपण फक्त हे 2 पॉईंट ॲड करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की फोरगट आणि मिडगट या दोघांच्या मधात काय प्रेझेंट असतो, हेपॅटिक केसाय और गॅस्ट्रिक केसाय. हे असं लिहून घ्यायचं. पुढे मिडगट आणि हाइंडगट या दोघांच्या मधात कोणता असतं, मॅल्फिजियन टिब्यूल हा पार्ट प्रेझेंट असतो. ओके, पुन्हा काय दिलेलं आहे, ॲनल स्टाईल और कॉडल स्टाईल. ठीक आहे, ॲनल स्टाईललाच आपण काय दुसरं नाव म्हणतो कॉडल स्टाईल. ठीक आहे, हे जे ऑर्गन आहे हे कशामध्ये प्रेझेंट आहे, मेल कॉक्रोचमध्ये प्रेझेंट आहे. ओके, पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, स्पर्माथिका ओनली इन फिमेल कॉक्रोच. हे स्पेशली पार्ट ठेवायचं. तर स्पर्माथिका हा पार्ट कशामध्ये प्रेझेंट आहे, कॉक्रोचमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आता हे वरी जे डायग्राम दिसत आहे या डायग्रामचे जस्ट नाव पाठ करून घ्यायचे सगळे. हे जे आहे याला काय म्हणतो आपण, लॅब्रम अप्पर लिप, लॅबियम लोअर लिप. ठीक आहे, लॅब्रम वरी आणि लॅबियम खाली. ठीक आहे, हे 2 झाले मॅक्झिला, हे आहे मॅन्डिबल आणि हायपोफॅरिंग्स. ठीक आहे, कॉक्रोचच्या टंगला काय म्हणतात, हायपोफॅरिंग्स म्हणतात. ओके, हे न लक्षात ठेवायचं, हे काय आहे, कॉक्रोचची टंग आहे.
ओके, हे झालं. पुन्हा जे आहे मॅन्डिबल्स आहे, ग्राइंडिंग द फूड चावण्यासाठी मॅन्डिबल्स वापरले जातात. ओके, आता एक फक्त अजून एक पार्ट, अजून एक सेंटेन्स ॲड करून घ्या. काय, ॲनल सर्का अँड ॲनल स्टाईल. ठीक आहे, बोथ आर प्रेझेंट इन 10th सेगमेंट. म्हणजे लोकेशन काय आहे, 10th सेगमेंटमध्ये. ॲनल सर्का आणि ॲनल स्टाईल ही दोघांची काय आहे, 10th सेगमेंटमध्ये प्रेझेंट असते. ओके, डन.